गणपती बाप्पांचा अथर्वशीर्ष स्तोत्र आहे. तर ते स्तोत्र म्हणून आपण देवाला काय केलाय, अभिषेक केलाय. आणि मग देवाची मूर्ती आपण स्वच्छ धुवून पुसून जागेवरती ठेवले. देवाला यज्ञोपवीत म्हणजे चांगलं घातलेलं आहे. देवाच्या कपाळी गंध लावलेला आहे. देवाला लाल आवडतं फूल वाहिलं आहे. देवाच्या बाजूला रेवटी आणि दुधी यांचं सुद्धा आपण पूजन केलेलं आहे. मग देवाला आवडता कसला नैवेद्य, तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण तिकडे दाखवलाय. विडा, फळ आणि नारळ याच्यावरती आपण पाणी सोडलं. पाणी सोडताना आपण म्हणालो समर्पयामी. समर्पयामी याचा अर्थ काय, देवासाठी समर्पित करतोय, देवाला देत आहोत. काय दिलं देवाला, विडा, फळ आणि नारळ. हे मानपानाचं प्रतीक आहे. आपल्याला जे पाहुणा आला तर आपण नारळ देतो. सन्माननीय पाहुणा असेल तर देव सुद्धा सन्माननीय आहेत, म्हणून देवाला एका विड्यावरती, एका फळावरती आणि एका नारळावरती आपण पाणी सोडलेलं आहे. ते देवाला समर्पित केलंय. ते गणपती पूजन नावाचं तिथे केलं. त्यानंतर आपण केलं ते पुण्याहवाचन. त्या कलशाचं पूजन केलं, त्याला काय म्हणतात, पुण्याहवाचन. तो कलश आपण आपल्या कपाळी 3 वेळा लावला. कलश कपाळाला लावताना आपण म्हणालो गिरिनाग नद्यो त्रिणे विष्णू पदाने. गिरिनाग आणि नद्यो, गिरी म्हणजे पर्वत, नाग म्हणजे साप, नद्य म्हणजे नदी. यांना विष्णुदेवाच्या हातापायाचा स्पर्श झालाय आणि देवाने त्याला आयुष्य वृद्धीसाठी आशीर्वाद दिलाय. वृद्धी म्हणजे मोठं व्हावं, त्यांचं आयुष्य मोठं व्हावं याच्यासाठी आशीर्वाद दिलाय. कोणाला, गिरी, नाग आणि नद्य. गिरी म्हणजे पर्वत, नाग म्हणजे साप, नद्य म्हणजे नदी. गोवर्धन पर्वत, कालिया नाग माहिती असेल. यांना काय झालेलं आहे, तर आयुष्य वृद्धी, आयुष्य मोठं व्हावं याच्यासाठी देवाने आशीर्वाद दिलाय. तुम्हाला सुद्धा द्यावा याच्यासाठी त्या कलशाचं पूजन केलं. आपल्या घरामध्ये सुद्धा असा आता कायमचा एक कलश पाण्याने भरलेला ठेवायचा. तो कलश आणि त्याच्यावरती आंब्याचा टाळा नसेल रोज तरी चालेल. कलश, त्याच्यात सुपारी, पैसे आणि एक नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा. छोटा कलश घेतलात तरी चालेल. छोटा आहे तसं तुमचा असेल तर काही दुसऱ्यांच्या कोणाला काहीतरी नवीन छोटा आणा आणि नारळ आणि कलश आपल्या देवघरामध्ये रोज ठेवायचं. रोज पाणी बदलायचं. तर आज आपण ते केलं, त्याला पुण्याहवाचन म्हणतात. ज्यावेळेला पुण्याचं कर्म, पवित्र शुभ कार्य असतं त्यावेळेला तसा कलश बनवला जातो आणि तुझं पूजन केलं जातं. मग आता 2 पात्रात पाणी सोडलं. एका पात्रात पाणी सोडताना आपण म्हणालो अस्तु. अस्तु म्हणजे प्राप्त होते. आपण म्हणालो यजमान गुरे. यजमान गुरे म्हणजे यजमान म्हणजे कोण, तुम्ही. गुरे म्हणजे घरी. शुभ काले शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु. तुमच्या घरी शांती असू दे, पुष्टी असू दे, तुष्टी असू दे, वृद्धी असू दे, अभिज्ञ असू दे. शिवम कर्मस्तु. कर्म समृद्धी असतो. जे काही तुम्ही काम करताय त्या कामाची समृद्धी असू दे. धर्म समृद्धी असतो. आपला हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माची समृद्धी असू दे. शास्त्र समृद्धी असतो. जे काही आपलं शास्त्र आहे त्या शास्त्रामार्गे तुम्ही घरातले सगळे चालवते. असं सगळं आपण एका चांगल्या तांगणात घेतलं. बाजूच्या तांगणात पाणी सोडताना आपण म्हणालो यत पापम रोगम अशुभम अकल्याण. पाप, रोग, अशुभ, अकल्याण तत दुरे. हे तुमच्या इथून काय होते, तत दुरे म्हणजे दूर निघून जाऊ दे असं पाणी सोडलं. चांगलं पाणी होतं ते चांगलं पाणी तुमच्या अंगावरती काय केलंय, चांगलं होते म्हणून शिंपडलेलं आहे. पाणी शिंपडताना तुमची जागा बदलली. तुमची जागा कुठे गेली, तिकडे गेली. ती काय केली, ज्या वेळेला तुमचं पण म्हणजे जोडप्याचं पूजन करत असतं त्यावेळी पतीच्या पत्नी ही वाम हाताला म्हणजे डाव्या हाताला असावी. विठ्ठलाच्या रुक्मिणी कुठल्या हाताला आहे, वाम हाताला. आपण आरतीत म्हणतो वामा